नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. लग्नाच्या 5 दिवस आधी गाथा आणि देवची सगळी फॅमिली केरळमधल्या एका देखण्या रिसॉर्टमध्ये पोहोचली. रिसॉर्ट भोवती उंच नारळाच्या झाडांची हिरवीगार शाल पसरली होती. दुपारच्या उन्हानंतर संध्याकाळी समुद्राकडनं वाहणारा मंद वारा हवेमध्ये गारवा आणि खाऱ्या पाण्याचा गंध घेऊन येत होता. संध्याकाळी रिसॉर्टच्या बागेमध्ये काजव्यांच्या किर्र किर्र आवाजामध्ये आणि मंद उजेडामध्ये सगळं वातावरण एखाद्या स्वप्नासारखं जादुई भासत होतं. सगळ्यांना रिसॉर्ट फारच आवडलं. दुसऱ्या दिवशी पहाटेच फोटोग्राफरची टीम रिसॉर्टमध्ये दाखल झाली. आकाशामध्ये हलका गुलाबी रंग पसरत होता आणि समुद्राच्या लाटांवरती सूर्यकिरणं हळूहळू नाचत होती. गाथानं पांढऱ्या रंगाचा सिंपल सोबर असा ड्रेस परिधान केला होता, तर देवनं आकाशी रंगाचा कुर्ता घातला होता. दोघेही हातात हात धरून वाळूमध्ये चालत होते. त्यांच्या पावलांमागे उमटणाऱ्या ठशांमध्ये लाटा अलगद येऊन मिसळत होत्या. फोटोग्राफरनं त्यांना कोणतीही ठरवून पोज देऊ नका, फक्त एकमेकांमध्ये रमून जा असं सांगितलं. कधी ते वाळूमध्ये बसून शंख शिंपले गोळा करत होते, तर कधी पाण्याच्या लाटांवरती उड्या मारत एकमेकांवरती शिंतोडे उडवत होते. आणि त्यांचं सगळं नैसर्गिक ते क्षण कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आले. फोटोग्राफर दुसरा सीन कसा असेल याचं वर्णन करत होता. देवचं लक्ष ग्रीशाकडे गेलं तर ती वाळूत बसली होती. तिच्या छोट्या हातांनी ती शंख शिंपले गोटे गोळा करून वाळूमध्ये एक लहानसं घर बनवत होती. कधी ती हातांनी वाळूचे ढीग करून भिंती उभारत होती, तर कधी हलकसं ठोठावून त्या घराकडे पाहत हसत होती. देव तिच्या जवळ आला. बेबी गर्ल, बाबा हे बघ मी काय बनवलंय. काय बनवलंयस? अरे हे आपलं घर आहे. वाव, खूप सुंदर आहे, पण अजून पूर्ण नाही झालं. अच्छा, असं म्हणत तोही तिच्यासोबत घर बनवू लागला. ग्रीशा, या घरात कोण कोण असेल? देवनं उत्सुकतेनं विचारलं. माऊ आणि मी आणि तू रे बाबा. आपल्या तिघांचं घर आहे. आपण हॅप्पी फॅमिली आहोत ना? ती असं म्हणताच देवच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं प्रेमानं तिच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि गाथाकडे पाहिलं, जी त्यांच्यापासून थोडी दूर उभी होती. शूट संपल्यावरती दुसऱ्या दिवशी दोन्ही फॅमिली मिळून केरळच्या सैर सपाट्याला निघाल्या. देवनं स्वतः सगळ्या अरेंजमेंट्स केल्या होत्या. त्याला हे सगळे क्षण जणू भरभरून जगायचे होते. सकाळी सगळे छान तयार झाले आणि हाऊस बोटमध्ये चढले. ग्रीशा आणि सत्यम तर बोट पाहून आनंदानं उड्याच मारत होते. पाण्यावरती तरंगत असलेली ती सुंदर बोट, भोवती हिरव्यागार नारळांच्या झाडांच्या रांगा आणि शांत बॅकवॉटर सगळ्यांना जणू दुसऱ्या जगात घेऊन गेलं. ग्रीशा आणि सत्यम सतत खिडकीतून बाहेर डोकावत होते. पाण्यामध्ये पाहणारी बदकं त्यांना पाहून त्या बदकांना हात लावावासा वाटत होता, तर कधी पाण्यावरती दिसणाऱ्या छोट्या बोटींना दोघेही बाय बाय करत हात हलवत होते. त्यांच्या अशा खट्याळपणामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलत होतं. दुपारी सगळ्यांनी केरळच्या पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेतला. केळीच्या पानावरती वाढलेलं गरमागरम सांभार, आयबिल, पायसम या सगळ्यांना खूपच आवडलं. ग्रीशा मात्र पायसमवरच फिदा झाली होती. संध्याकाळी सगळे मुनारच्या टेकड्यांकडे गेले. चहा बागेमध्ये गाथा आणि देव एकमेकांच्या हातात हात घालून फिरत होते, तर ग्रीशा धावत पळत पानांमध्ये लपाछपी खेळत होती. त्यांचे हे सगळे मोमेंट्स फोटोग्राफर त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत होता. या सगळ्यांमध्ये समीर मात्र असून नसल्यासारखा होता. त्याला हे सगळं निरर्थक वाटत होतं. सगळे छान फिरून पुन्हा रिसॉर्टवर परतले. दिवसभराच्या दगदगीनं सगळे दमले होते आणि त्यातच दुसऱ्या दिवशीपासून लग्नाचे फंक्शन्स सुरू होणार होते. म्हणून जेवण करून सगळे लगेच झोपले. समीरला झोप येत नव्हती, अस्वस्थता वाढत होती. त्यानं मायाकडे पाहिलं तर ती गाढ हवेत झोपली होती. थोडं मोकळ्या हवेत फिरून यावं म्हणून तो हळूच उठला आणि रूमच्या बाहेर पडला, तर देवच्या रूममधला लाईट अजूनही सुरू होता. समीरनं त्याच्या दारावर नॉक केलं आणि देवनं दार उघडलं. दारात समीर उभा होता. देवच्या हातात ड्रिंकचा ग्लास होता. काय झालं, झोपला नाहीस? देवनं विचारलं. तू तरी कुठे झोपलायस? समीर
त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देताच देव माघारी फिरून रूममध्ये चेअरवर येऊन बसला. समीर त्याच्यासाठी आत आला. तू हे सगळं का करतोयस? सगळं माहीत असताना का असं वागतोयस? समीर बोलला. प्लीज नको करू असं. असं करण्यानं कोणाचंही भलं होणार नाहीये देव, समीर बोलला. तिला आनंद आणि समाधान तर मिळणार आहे आणि तिच्या आनंदासाठी समाधानासाठी मी काहीही करू शकतो, देव म्हणाला. स्वतःला हर्ट करून दुसऱ्याला आनंद देण्यात काय शहाणपणा आहे देव? गाथा तर तिच्याच धुंदीत आहे. काय चूक काय बरोबर, तिला याचा अजिबात विचार करायचा नाही म्हणून ती हे सगळं करतीये. पण तू कधी विचार केलायस का की तुझ्या या निर्णयामुळे किती मनं दुखावणार आहेत? दुसऱ्यांचं जाऊ दे, तुझं काय? तिच्याशिवाय राहू शकशील का तू? आणि ग्रीशाचं काय? मला वाटतं तू सगळ्यांना खरं सांगायला हवं. मी समजावतो गाथाला. नाही समीर, तू यात पडणार नाहीयेस. तिला हे लग्न नकोय तर तसंच होईल, देव डोळ्यात पाणी आणून बोलला. इकडे फ्लॅशबॅकमध्ये नक्की काय झालं होतं ते जाणून घेऊयात, म्हणजे इथे काय चाललंय हे तुम्हाला समजेल. बॅचलर पार्टीची ती रात्र होती फार्म हाऊसवरती. ए आशू, मी इथे एकटी काय करू? गाथा ओठ बाहेर काढून बोलली. मी आहे ना, देव तिच्याकडे पाहत मिश्किलपणे हसत बोलला. तो हळूहळू तिच्या जवळ आला. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तुम्ही कुठेच नाही, गाथा म्हणाली. देव न समजून तिच्याकडे पाहत होता. गाथा, मी देव, तुझा देव. आय थिंक तुला ड्रिंक जास्त झालंय. देव? कोण देव? ती हसत बोलली आणि तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. देव माझा कधी नव्हताच. त्यानं कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही. तो तर मजबूर होता म्हणून माझ्यासोबत होता. माझ्यावर जर खरंच त्याने प्रेम केलं असतं तर त्यानं माझा इतका मोठा विश्वासघात आणि असा अपमान केलाच नसता. काहीही ऐकून न घेता तो मला भर मांडवात सोडून गेला. ती डोळ्यात पाणी आणून दुःखी स्वरात बोलली आणि ते सगळं ऐकून देव शॉक झाला. ती अजूनही जुन्या गोष्टी विसरली नव्हती. काय चूक होती सांग ना माझी? त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं की त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला? गाथा शांत. तिनं त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. अजूनही त्या गोष्टी आठवल्या ना, इथे फार दुखतं मला. तिनं तिच्या हृदयावरती बोट ठेवलं. त्याच्यामुळे माझे बाबा मला सोडून गेले. माझी काहीच चूक नसताना सगळ्यांनी मलाच दोष दिला. आजपर्यंत ते एका गोष्टीमुळे मी कितीतरी लोकांच्या वाईट नजरा आणि त्यांची बोलणी सहन करत आली. सगळ्यांसमोर माझं बाळ मला आई म्हणू शकत नाही. कुणामुळे? त्या डॉक्टर देवांश देसाईमुळे. सगळ्यांना वाटतं देवांश देसाई खूप मोठ्या मनाचा दिलदार माणूस आहे, पण मलाच माहीत आहे तो किती कपटी आहे. त्याला काय वाटलं? त्यानं माझ्यासोबत जे केलं ते विसरले मी? हट, मी कधीच त्यानं दिलेला दगा फटका, माझा अपमान विसरू शकत नाही. बदला घेणार मी या सगळ्यांचा त्याच्याकडनं. तुला माहीत आहे मी काय करणार आहे? मी ना त्याच्याशी तोच खेळ खेळणार आहे जो त्यानं माझ्याशी खेळला. त्यानं जसं प्रेमाचं नाटक करून माझ्या फिलिंग्स हर्ट केल्या, मी त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करून त्याच्या फिलिंग्स हर्ट करणार. तो आमचं लग्न अर्धवट सोडून निघून गेला, पण मीही तसंच करणार. मी त्याच्याशी लग्न करणार, परंतु हाफ. हे तू त्याला काही बोलू नकोस. मला त्याला जाणीव करून द्यायची आहे की नुसती माफी मागून गिल्टी फील करून गोष्टी पहिल्यासारख्या होत नाहीत. मी त्याला अजिबात माफ केलेलं नाही आहे. बदला घेण्यासाठी मी हे सगळं नाटक करते. कळू दे ना त्याला. पण जेव्हा आपलं प्रेम आपल्याला हर्ट करून साथ सोडून जातं ना, तेव्हा कसं वाटतं? मी जे काही फेस केलं आहे ते त्यालाही करू दे. मग मी त्याला येऊन सॉरी म्हणेन आणि तेव्हा पाहीन तो मला माफ करेल का. मला माहीत आहे तो मला अजिबात माफ करू शकणार नाही. मग मी का करावं? सॉरी, मी इतकी महान नाही की सगळं विसरून त्याला माफ करून त्याच्यासोबत राहू. तुला माहीत आहे मी माझ्या बाबांना गमावलं. बाबा? ती रडत बोलली आणि त्याला मिठी मारली. तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की काय भानगड आहे. पण आता काय होईल पाहावं लागेल. खूपच कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. परंतु तुम्हाला काय वाटतं, एवढ्या सहजासहजी लग्न होईल की होणारच नाही, की आता वेगळंच काहीतरी होणार आहे? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली
हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.